मारलं ना भाई 100. 103 रन मारली. मारले नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. बऱ्याच दिवसांनी आज व्लॉग चालू केले काहीच. आणि आता आमचा रशियन लँग्वेजचा लेसन आहे. बघा आम्ही युनिव्हर्सिटीच्या समोरच आहे सिग्नलवर. आपल्यासोबत विराज आणि आदित्य आहे. इकडं आपली जिम पण आहे भाई. तो लेक्चर झाल्यावर जिमला जायचं आहे, कारण की 2-2.5 तासाचा ब्रेक आहे मोठा जाम. आणि मग त्याच्यानंतर मेडवायचं लेसन आहे. कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. Антон ждет подругу или Антон ждет... तर गाईज आता ब्रेक झाले. KNVला चाललो, काहीतरी घेतो. चला गाईज, परत चाललो KNV मध्ये. अजून ब्रेक संपला नाही. चिप्स घेतो, भूक लागले. सकाळी तसं जेवून निघलेलो, म्हणजे ना विराजने दाल तडका बनवलेला रात्री ना एकदम खतरनाक लागत होता तो. आणि तो ना अजून पण आहे, म्हणजे 3 टाईम दाबून खाऊ शकतो एवढा वेळ होतो तो. जास्त खर्च पण नाही, 40-50 रुपये असं जास्त मस्त लागतो तो. बनवत जाऊ आता तो आम्ही जास्त. हा बघा काय आणले, चिप्स. मॅडम आले आता, ब्रेक चालू दे. सो गाईज आता आमचा लेसन फिनिश झाला. तर आम्ही जिमला चाललोय. आई तेजसने पण जिम लावले आता आपल्यासोबत जिम स्टेशनला. चला पटापट जाऊया. 1.5 तासाचाच ब्रेक आहे. 1.5 तासानंतर मेडबायचं लेसन आहे. ही युनिव्हर्सिटी आपली इथं आहे ना, तिकडं आपली जिम आहे. 1.5 तासाचा ब्रेक आहे आता. रशियन लँग्वेजचा लेसन संपला. 5 वाजता मेडबाय आहे. 3:30 वाजलेत. 1.5 तास पटापट वर्कआउट करू. मस्तपैकी स्टीम घेऊन बाथ घेऊन लगेच लेसन लेव भाई. आज भाई मुंबई वर्सेस CSKची आहे IPL मॅच आहे. तर ती पण भाई बघायला मजा येईल. कॉम्पिटिशन आहे भाई आपल्या हॉस्टेलमध्ये. इंडिया आणि CSK काही मुंबई नाही, इंडियन CSK. चुकून माझ्या तोंडातून इंडिया निघला. तर गाईज आता वर्कआउट वगैरे झाला भाई. मस्तपैकी स्टीम वगैरे घेतली. काय मस्त वाटतं भाई, सुकून. स्टीम घेतल्यावर कसं वाटतं तेजस तुला? एकदम भारी गाईज, एकदम भारी, म्हणजे भारीच वाटत. एवढं पैसे दिले जिमसाठी, भारी ना वाटणार. तर भाई आता आमचा लेक्चर आहे भाई, मेड बायो लेसन. आमची भाई नवीन मॅडम आहे, ती डेंजर आहे. चला आता आपण लेसनला जाऊ. गाईज आहे बघा, आम्ही चिंबोरी रूममध्ये आलो आहे. इथं भाई सगळे ठेवलेले आहेत स्ट्रक्चर वगैरे. आज आम्हाला इथून ते इथपर्यंत शिकवले. हे पहिलं ऑन्टोजेनेसिसचं आहे, प्रोटोझोआचं आहे अख्खा. आणि अजून तिकडं पण आहेत. हे अख्खे फायनलला येतात. असे मायक्रोस्कोप पण असतात ह्याच्यात, ते दिसतात असे. त्यांचे फोटो काढायला सांगितले आम्हाला. हे आमची मॅडम आहे, डेंजर आहे भाई ती. आणि इथून असं काहीतरी झाडाबिडं आहेत. तर मायक्रोस्कोप बघा किती आहेत, जाम आहेत. असं काहीतरी आहे. इकडं पण झाडं बिडं आहेत नारळा बिरलांची. इथं पण मायक्रोस्कोप ठेवलेत. गाईज आमच्या मॅडमने आम्हाला 1 तासातच सोडलेलं आहे. त्याच्यातले 15 मिनटात आम्ही लेटच गेलो. म्हणजे आम्हाला 45 मिनटात फ्री. भाई असं मस्त वाटतं लवकर सोडल्यावर. 7:30ला सुटणार होता, 6लाच सोडला. आणि आम्ही मस्तपैकी मॅच बघत चाललो आहे आता. मुंबई वर्सेस CSK. घरी जाऊन मस्तपैकी मॅच बघू. मुंबई CSK जिंकेल. मुंबई आई धोनी थारा फॅन्स थाला फॉर. चला आता हॉस्टेलवर जाऊ आपण. हॉस्टेलवर जाऊन मस्तपैकी नाहीये मजा बघा तुम्ही. आज म्हणजे CSK बरोबर, आज म्हणजे CSK आणि मुंबईची मॅच आहे ना. आज हॉस्टेलवर कसं जरा कॉम्पिटिशन होईल. तुम्हाला तो कॉम्पिटिशन दाखवतो हॉस्टेलवर. मजा मस्ती बघा तुम्ही. ऋषी आणि विराज जाम चिरतात दोघं. विराजची टीम मुंबई आणि ऋषीची टीम CSK. तुम्ही मजा बघा. आता हॉस्टेलवर गेल्यावर मजा बघा. WWE इकडे घेतल्या आता जेवायला मस्तपैकी. काय म्हणलेलं त्याच्या? दाल तडका, राईस आणि लोणचा. आणि हो खतरनाक लागतो. 3 टाईम खाले पाहिजे आम्ही. आणि इकडे मॅच चालू आहे CSK वर्सेस मुंबई. विराज भाईची टीम मुंबई आहे, माझी CSK. आणि आम्ही आता किती लास्ट ओव्हर बाकी आहे, 197 झालेत. आणि भाई संजू सॅमसंगने बघा कसं झोरले 91. मारलं ना भाई 100. 103 रन मारली. शतक मारला. मग 109. त्यांनी 209. अरे त्यांनी 101 मारले ना. चौका शतक मारला भाईने. तर गाईज 54 बॉलात 101 रन मारले संजू सॅमसंगने. आणि टार्गेट दिले 108चा. आता बघू काय करतं मुंबई तुमची.
हा ब्लॉग मध्ये येशील बोल. त्याला मेला पाहिजे नाही, त्याला जिवंत राहायला पाहिजे आज CSK जिंकल्यावर. हा. ॲम्ब्युलन्सची सिरीज करायला पाहिजे, मी आहे आज मी. भांडे धुले, जेवण बनवतो, चिकन बनवली होती आम्हाला फर्स्ट क्लास. चालेल. चिकन गरमागरम आहे की नाही खाऊन येईल मी, तोपर्यंत CSK जिंकल. हा. त्याला आणि त्या सम्राटला त्याचा जीव निघू देऊ नको. त्याला जिवंत राहायला पाहिजे त्यांनी, हा. तरी फक्त काय म्हणतील? RCB फॅन पण सपोर्ट करायला येतात आम्हाला. आता त्याच्याकडे कर. हा. त्याची शुगर लो झाली, काही जरी झालं त्याला मेला पाहिजे नाही. आणि हे माझा आवाज तुझ्या ब्लॉग मध्ये गेला पाहिजे, हा? हो हे पण 2 विकेट पडले. 2 ओव्हरी पण नाही झाल्या. 2 विकेट पडले. 2 ओव्हरीत 2 विकेट पडल्यात. एकच 6 मारले, त्याच्यानंतर 1 रन काढले. मुंबई विराट भाई. नमनला पण घेतला 0 भाई 0 नमन पण 0. वाईड कसा वाईड बाउन्सर टाकले. एक बाउन्सर कसा मारले विराट. तिलक वर्माची दांडी उडवली हुसेननी. आईने 3 विकेट घेतले एकट्याने. अरे त्या हुसेननी लढवले तुम्हाला, मुंबईवाल्यानं हुसेननी. बाकीचे ते ठीक आहेत बॉलर, ते हुसेननी लढवले. हार्दिक पांड्याचा पण खूप रोल आहे. काय रोल आहे हार्दिक पांड्याचा. हार्दिक पांड्या आऊट 1 रनावर. धीरज कसं वाटतं तुला, कसं वाटतं, काय बोलशील आधी तू कोणला सपोर्ट करतोय. MI ला. मग तू पण थांब. तुम्ही बघताय MI हरल्यावर थांबा तुम्ही. तो ऋषी येईल थांबा आता धावत थोड्या वेळात. दुसरा विकेट. रुदर फॉड चांगला आऊट झालं. विराज विचार आता रडल वाटतं. मला वाटतं 100 पण मुश्किलचे होतील. अरे मुंबईवाल्यांची वाट लावत तिथले. आला मी ऋषीला भेटून आलो. जरा ऋषीची मुलाखत घेऊन आलो मी जरा. ऋषी व्हेर इज ऋषी. मला ऋषीला भेटू दे विराज थांब जरा. ऋषी आणि मला पकडून ठेवले. ऋषीने वाटतं 11 नाही का 11 नाही. मला माहिती ना ऋषीला घाबरलाय बघ कसा. ऋषीला घाबरलाय, त्याला माहिती ऋषी रडवील मला पण दरवाजा खोलून नाही देतोय. ऋषीला घाबरले कारण की इथं 3 विकेट घेतल्या. हे ऋषी थांब जरा, सबर का बल मिठा होता है थोड्या वेळात. पाला विराज काय हा बोल. काय बोल. एक MI चा पॅन आहे, एक CSK चा पॅन आहे. काय बोलाल तुम्ही. लवकर बोल. CSK कसं CSK वाले म्हणतात तसं. मागच्या वाईटला 2 मेला यायचं आणि फॉर्मॅलिटी करून जायचं वापिस. काय लायकीत राहायचं. सम्राट जरा तोंड दाखव ना. समजलं ना. अभी लोग है क्या 5वें पे? 5वें पे लायकीत राहून बोलायचं. तुम्हाला जे काही बोलायले ना 2 मेला फॉर्मॅलिटी साठी खेळायला यायचं. तुला पण दुमार आवाज करायचा नाही. अभी समझला ना? मिडिल ऑर्डर चला है ना फिनिशिंग. हाँ. कुछ नहीं चला है. काही ना होता. आमच्या ओपनरनं जे तुम्हाला दाखिले ना ते बघूनच राहायचं फक्त. हसा रे, स्वतःच्या टीमवर हसा. दुसऱ्यांच्या टीमवर हसायचं नाही. रडू नको. बदाम खा. शुगर लो होईल. बदाम खा. दुमारच्या वारीला आवाज काढायचा नाही. हा
एक मॅच हारल्यावर आवाज काढायचा नाही, 2 मेला यायचं आणि फॉर्मॅलिटी करून जायचं, तोंड लपवून नको. आता तुम्ही बाहेर राहिले 100 रन हारणं म्हणजे विचारायचं कधी काय असते, समजलं ना. ते एकट्यानेच मारलेले हा संजू सॅमसन अरे 50 बोलत 20 ओव्हर खेळणं होईना, रुक 20 ओव्हर खेळणं होईना गेले. हा अबे आमचे ओपनर येऊन आहे की नाही एंडिंग पर्यंत राहिले. 20 ओव्हर खेळणं होईना गेले तुमच्या टीमला. बदाम खाय, डोकं वाढवा. दुमार बोलायचं नाही हा चेन्नई हारल्यावर, समजला का रे? इकडे समजलं ना, दुमार बोलायचं नाही. तर गाईज आता जेवण वगैरे करून बसलोय मस्तपैकी. थोडा वेळ जाम काम केला, अख्खा रूम बीम साफ केला बघा. रूम साफ केला, तेवढी भांडी साफ केली, विराटचा रूम पण साफ केला, मस्तपैकी क्लिनिंग वगैरे केली ना. आता 1 वाजत आला ऑलमोस्ट. आता बघू तिकडे पोरं अभ्यास करतायत, दाखवतो सांगू तुम्हाला. आमचा कॉरिडॉर चाल बघा, आमचा वंश भाई, आमचा ऋषी भाई, तिकडे पोरं अभ्यास करतायत. तर नर्सिंग येऊ द्या. बिचारे जरा मनावर घेतले, त्यांची मुंबई हारले ना आज. मुंबई हारली ना आज. विराज कसं वाटतं तुला मुंबई हारले तर? इकडे बघ ना बरं. अरे मला करू दे, मला अभ्यास चालली होईल. याचा पण रूम जरा चकाचक केला आज. तर गाईज कालचा ब्लॉग एंडच नाही केला, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता एंड करतो आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सर्वांना थँक्यू सो मच 4000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल. 1 ते 3 हजारापर्यंत यायला आपल्याला टाईम नाही लागला, 1-2 महिने लागले, पण ते 3 ते 4 हजारापर्यंत यायला आपल्याला 3-4 महिने जास्त 4 महिने लागले. तर भाई मेहनत करत राहा, टाईम लागतं पण सगळं होतं. असंच तुम्ही व्लॉगला सपोर्ट दाखवा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.